हाय, हॅलो, नमस्कार. मी भावना. भावना अनफिल्टर्ड या चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 2012 मध्ये आलेला कॉकटेल हा आपल्या सगळ्यांच्याच मनाच्या खूप जवळ आहे. त्याची गाणी, त्याची वाइब ही अजूनही आपल्यासाठी खूप फ्रेश आहे. तब्बल 14 वर्षानंतर डिरेक्टर होमी अज्जानिया आणि रायटर लव रंजन घेऊन आले आहेत कॉकटेल 2. यावेळेस या चित्रपटाची कास्टिंग ही पूर्णपणे नवीन आहे. शाहिद कपूर, रश्मिका मंदना आणि कृती सनन या मूवीमध्ये फक्त वरवरचा रोमॅन्स नाहीये, तर नात्यांना एका गुंतागुंतीच्या वळणावर नेणारा एक ड्रामा आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण कॉकटेल 2 चा प्रामाणिक, डिटेल्ड आणि अनफिल्टर्ड रिव्ह्यू करणार आहोत. कथेबद्दल सांगायचं झालं तर ही गोष्ट कुणाल आणि दियाची आहे, जे 16 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. एका साध्या थट्टेमुळे दियाच्या मनात कुणालच्या लॉयल्टीविषयी संशय निर्माण होतो. पुढे जेव्हा ते इटलीमधील सिसिली येथे फिरायला जातात, तेव्हा दियाला आणि कुणालला दियाची जुनी हॉस्टेलची फ्रेंड म्हणजेच ॲली भेटते. दिया ॲलीला कुणालची लॉयल्टी टेस्ट घ्यायला सांगते. दिया ॲलीला सांगते, तू कुणाल सोबत फ्लर्ट कर आणि त्याला सिड्यूस करण्याचा प्रयत्न कर. पण ट्विस्ट इथे येतो की हेच खोटं खोटं फ्लर्ट ॲली आणि कुणालमध्ये एका रिअल अट्रॅक्शन मध्ये बदलतं आणि तिथूनच नात्यांचा मोठा संघर्ष सुरू होतो. स्क्रीन प्लेचा विचार केला तर फर्स्ट हाफ हा खूप एंटरटेनिंग, ग्लॅमरस आणि फास्ट आहे आणि सिसिलीचे सुंदर लोकेशन्स पाहायला खूप छान वाटतं. पण चित्रपटाची मूळ संकल्पना ही पचायला थोडी जड वाटते, कारण आजकालच्या काळात कोणती मुलगी आपल्या 16 वर्षाच्या नातं असलेला बॉयफ्रेंडची लॉयल्टी टेस्ट करेल, आणि तेही आपल्या मैत्रिणीला इन्व्हॉल्व्ह करून. हा राहिला लॉजिकचा भाग. सेकंड हाफमध्ये जेव्हा हे सगळे दिल्लीला जातात आणि लग्नाची तयारी करायला लागतात, तेव्हा मूवी थोडा प्रेडिक्टेबल आणि स्लो होतो आणि क्लायमॅक्समध्ये इमोशनल सीन्स थोडेसे ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात. आणि परफॉर्मन्सबद्दल अगदी पॉइंट टू पॉइंट बोलायचं झालं तर शाहिदने नेहमीप्रमाणेच त्याचा चार्म आणि मॅच्युरिटीने त्याची भूमिका निभावली आहे. इमोशनल सीन्स त्याने खूप छान पद्धतीने पार पाडले आहेत. आणि कृती सॅननबद्दल बोलायचं झालं तर तिचा, मला असं वाटतं की आतापर्यंतचा हा सगळ्यात बोल्ड रोल असेल. तिचा स्क्रीन प्रेझेन्स आणि तिची स्टाईल ही खूप उठून दिसते मूवीमध्ये, आणि तिने तिचे इमोशन्स खूप छान प्रकारे हाताळलेत. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते, इथे रश्मिका मंदनाच्या कन्व्हर्सेशनमध्ये तिचं साऊथ इंडियन ॲक्सेंट खूप जास्त दिसून येते. त्याच्यामुळे काही सीन्सचं सिरियसनेस हे हरवल्यासारखं वाटतं. रश्मिका मंदनाबद्दल बोलायचं झालं तर तिने सुद्धा तिची भूमिका छान निभावली आहे. पण इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की तिच्या संवादामध्ये साऊथ इंडियन ॲक्सेंट खूप ठळकपणे झळकून येते, आणि त्याचमुळे काही सिरियस सीन्स, इमोशनल सीन्स तितके प्रभावी वाटत नाहीत, आणि तिने यावर काम करणं खूप गरजेचं आहे. मुळात काय, हा मूवी या तिघांची केमिस्ट्री आणि फ्रेंडशिप बद्दल आहे. टेक्निकल गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर सिसिलीचे जे लँडस्केप कॅप्चर केलेत ते खूप सुंदर वाटतात पाहायला, खूप रिफ्रेशिंग वाटतात, आणि गाणी थिएटरमध्ये पाहायला आणि ऐकायला खूप छान वाटतात. ते एक वेगळीच वाइब सेट करतात. पण आपण जेव्हा थिएटरमधून बाहेर येतो तेव्हा ही गाणी आपल्याला गुणगुणावीशी वाटेल असं होत नाही. पण तरीही एक समर एंटरटेनिंग फॅक्टर पाहिला तर ही गाणी ऐकायला खूप छान आहेत. फायनल वर्डिक सांगायचं झालं, तुम्ही जर खूप साऱ्या एक्सपेक्टेशन्स घेऊन हा सिनेमा पाहायला जात असाल तर कदाचित तुम्ही डिसअपॉइंट होऊ शकता. पण एक चिल टाइमपास आणि वन टाइम वॉच म्हणून मूवी चांगला आहे. तुम्ही कॉकटेल 2 पाहायला जाणार आहात का? आणि तुम्हाला हा मूवीचा रिव्ह्यू कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भावना अनफिल्टर्ड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.